स्वतःकडून कृती कशी करून घ्यायची त्याबद्दल बघा तुम्हाला कदाचित हे माहिती असतील. एक 4-5 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे स्वतःच तुम्ही तुमच्या मेंदूला फसवायला पाहिजे. लक्षात घ्या, आपला मेंदू हे प्लेजर म्हणजे सुख किंवा शोधत असतं ते, म्हणजे लक्षात घ्या. तर त्या मेंदूलाच आपण फसवायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ते एखादी कृतीवर बसायला किंवा अभ्यासाला बसायला अडचण वाटत असली तर अगदी थोड्या वेळासाठी बसू, 5 मिनिटासाठी बसू, 10 मिनिटासाठी बसू, नोट उघडू, पुस्तक उघडू, असं मेंदूला सूचना द्यायची आणि पहिलं बसायचं. मग त्यानंतर बरोबर ते प्रवास चालू होतोय बघा अभ्यासाचा. म्हणजे थोडक्यात ते मेंदूला फसवण्यासारखं घ्या. दुसरी गोष्ट काय आहे की मूड आल्याशिवाय माझा अभ्यास होणार नाही. म्हणजे मूडवर लक्षात घ्या, थांबायचं नाही. तर कृती तुम्ही चालू केली आणि एक 5 मिनिटं 10 मिनिटं झाले तर ते मग पुढं कंटिन्युअस 5-10 मिनिटाची कृती अर्धा तास 1 तास म्हणजे पाऊण तास 1 तास अशी होती. पण तो आपोआप मूड येतो. आधी कृती आणि मग आपोआप मूड येईल. तर तुमचं ते आपण असं करतो की मूड आल्यावर आपला अभ्यास होईल, तसं नव्हे. ऍक्शन आधी घ्यायची, करायचं ते, आणि मूड त्याच्या पाठीमागून आपोआप येतो. पुढची बघा एक गोष्ट आहे की ओमिशन बायस. म्हणजे काय की तुम्ही आत्ता जर अभ्यास केला नाही तर त्याचा परिणाम काय भोगावा लागेल. म्हणजे लक्षात घ्या, मला हे 25 साल जाईल, मग 26 साल, मग 27 साल, सगळं नियोजन बिघडणार, अगोदरच अपयश आलेलं आहे किंवा काय, किंवा मग जो फर्स्ट की येण्याचा दिवस किंवा रिझल्ट येण्याचा दिवस, म्हणजे ती भीती तुम्हाला तशी वाटत नाही, त्याच वेळेला वाटते. म्हणजे आपण आता हे परिणाम, आपण जे आता स्वस्त बसून राहतोय, नको त्या गोष्टीत वेळ घालवतोय, ह्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगायला लागणार. हे चित्रमय स्वरूपात तुम्ही आठवत नसता, ते आठवायला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या. तर त्या आठवल्यानंतर मग तुम्हाला ती भीती बसून त्यानंतर तुम्ही कृतीप्रवण होता. ती गोष्ट कटाक्षानं करायला पाहिजे, टाळायला नव्हे. जर ते शक्य झालं, मी आता ते शक्य केलं, तर मग स्वतःला तुम्ही कशात पाहता, म्हणजे कोणत्या पोस्टमध्ये पाहता. हे सगळे म्हणतात बघा ते रहस्यमय किंवा जे काय असतं ना ते काय, तर तेच तो प्रकार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला तिथं पाहणं, म्हणजे अमुक गोष्ट तुम्ही टेबलवरती लिहाच, म्हणजे DYSP म्हणून, अमुक डेप्रिक्युलेटर म्हणून लिहाच किंवा स्कोर तुमचा लिहाच. तर असा काही लोकांना नक्की अनुभव आलेला आहे. लक्षात घ्या की ते त्या दिशेने प्रयत्न मग आपल्याकडनं म्हणजे नक्कीच चालू होतात. म्हणजे ही गोष्ट आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की इफ देन फॉर्म्युला, म्हणजे जर तर. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही काय करायचं, तुमच्या ठरलेल्या कृती असतात बघा. म्हणजे टायमिंगला त्यात जाऊन चहा पिणं किंवा सकाळी टायमिंगलाच ते नाश्ता करणं, ठरलेल्या काय गोष्टी असतात बघा. तर त्याला आपण इफ देन, म्हणजे जर ज्या वेळेला मी चहा घेईन 6 वाजता, लगेच मी 5 मिनिटांनी लगेच अभ्यासाला बसेन. म्हणजे लक्षात घ्या, असं जर तर करून ठेवा, म्हणजे ते गाठ मारून ठेवा.